आप्पा हा, नमस्कार. नमस्कार. अरे काय मान्या हा, गावाची काय हाल हवाल? हा? आप्पा हा. तुझी पोरगी अजून गावली नाही. नाही गावली होय? नाही तुझ्या आईला कुठे गेली मग? काय माहित, मला तर वाटतं त्या पोरानंच नेली पळवून. मला पण तसंच वाटतंय बघा. समाजकार्याच्या नावाखाली. ऐ, पण आप्पा ते आपल्यावर डाऊट घेऊन ये. काय संबंध? आपला काय संबंध डावट घ्यायचा? आपला थोडाच हात आहे त्यात. हा? आप्पा हा? हे वाघ इकडे कशाला आलाय? काय माहिती बघू कशाला आला इथे. अप्पा नमस्कार. नमस्कार. आज इकडे कुठं वाट चुकलाय? अप्पा माझी पोरगी कुठं आहे? काय? अरे पोरगी तुझी आणि मला काय विचारतोयस कुठं आहे म्हणून? तू तर लपवली नाहीस ना? आप्पा कशाला पोरगीला पावतेल? पोरगी कोणी लपवली का त्या शंतनूनं पळवून नेली? शंतनू गावातच आहे. त्याच्या बी घराची जडती घेतली, तिथं बी नाही ती. मला तर अप्पा तुझ्यावरच डाऊट आहे. अरे मी का लपवीन आणि कशा पाय? अप्पा खरं सांग, तुझा जर ह्यात हात असेल आणि तू गायब केली असशील तर मी तुझ्या पुढे हात जोडतो. माझी पोरगी मला परत कर. हे बघ, वाटल्यास तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. अरे पण माझा काय संबंध? हे बघ, मी कोणाची शपथ घेऊ म्हणजे तुला खरं वाटेल? आप्पा, शपथा घेणं हे आपल्या राजकारण्यांचा धंदाच आहे. पण मी तुझ्या पुढं पुन्हा हात जोडतो. हे बघ, राजकारण राजकारणाच्या पद्धतीने खेळ. पोराबाळांच्या जीवाशी नको खेळू. हे बघ, आपला राजकारणात एकमेकाला विरोध आहे मान्य. तुला सांगू का, आप्पा हरामी आहे पण नीच नाही राजकारणासाठी पोराबाळांचा वापर करायला. एक वेळ तुला गायब करीन पण बायका पोरांच्या केसाला बी धक्का लागून देणार नाही. तसं असेल तर ठीक आहे, पण ह्यात तुझा हात आहे हे जर मला कळालं तर मी तुला जिवंत नाही सोडणार. ऐकून लय बरं वाटलं. धमकी सुद्धा कशी मवाळ सुरात दिली. ज्याच्या पोटचा गोळा बेपत्ता होतो ना, त्याची अवस्था काय होती हे तुला तुझ्या पोटचा गोळा बेपत्ता झाल्याशिवाय नाही कळायचं. येतो. आयला मान्या, हा, वाघ आज कुत्र्यासारखं शिपूट घालून आला होता की. हा, नेहमी कसा डरकाळी फोडत याचा आणि आला की असा वाचकन अंगाव याचा. होय तर आप्पा. आप्पा हम्म. वाघाची पोरगी बेपत्ता झाल्यापासून वाघाचं सगळं दात गेली ती घशात. मग तो कसा डरकाळी पडल आणि अंगाव हिलच कसा? हे बघ, झालंही चांगलंच झालं. हा, बिना औषधाची खरंच गेली. पाऊस वाटत नव्हतं ना बरोबर. ते उंच नाही वाढले चिकटा बिकटा भरपूर होता ना. शिकता बाहेर अवघड इकडे रे. का हो दादा? मला सरपंच पुरगा तपास लागला काय? अहो, पळून गेलेल्या माणसाचा कवा तपास लागलाय होय. अहो पळवून गेली या का पळवून नेली या? आपण गेली काय नेली काय सारखंच आहे की. मला तर वाटतंय त्या शंतनूचंच काम असणार आहे बघा ही. नाही नाही काय शंतनू मुलगा चांगला आहे, तो असं काही करणारच नाही. अहो, त्यानं नेली असती तर तो इथं गावात दिसला असता होय. अरे आप्पाच काम असणार आहे. हाय का आता? अहो आमच्या आप्पांचं वय आहे पुरी पळवून न्यायचं. आप्पा असलं करणार नाहीत. राजकीय लोकांचं काय सांगता येते, कुठल्या पण थळा जातात. राजकारण दोघाच आहे, लेकराच्या जीवाशी काय काळजी करणे. अहो तुम्हाला सांगतो, सरपंचाच्या पुरीचं आणि शंतनूचं हाय लपड 100% शंतनूनच पुरगी नेली असणार आहे. पळून नेली काय आणि गेली काय? मी सुद्धा नका मग. अहो असं कसं म्हणताय? ती पोरगी आणि चंद्रपूर गावासाठी चांगली कामं केली आहेत. सरपंच आणि आप्पाच राजकारण करतो ह्यात. काय म्हणताय मग? मी शोधून आणू होय? आता तुला कोण म्हणलं शिवदान? काय करायचं आता? काय करायचं, काय केलं पाहिजे, कराय नको होय? झालंय आता आपलं काम. लागले यांच्यात त्याच्यात मारलं. हॅलो,
हा काय झालं? हा झालं की कळव लगेच. हॅलो, हा काय झालं? अरे कधी बघणार? हा बघ लवकर आणि कळव लगेच. हॅलो, हा काय झालं? कुठे? बांधावर? अरे बांधावर काय उपटताय का तिथं? अजून माणसं घ्या. हा आणि बघा. हा काय झालं? अहो अख्खा भाग पालता घातला पण कुठंच गावानं झाली ती. अजून 4 गाड्या फिरती त्या. भाऊ मी काय म्हणतोय, आपण पोलिसात तक्रार देऊया काय? तुझ्यात झाकण झुल्या. हा तुम्हाला काय फुकट पडलंय का? पोलिसात तक्रार देऊन सरपंचाच्या आबरूचं खोबरं करतो का? चला या पाठीमागणं लवकर. गायत्री, खाऊन घे. मला भूक नाही. आता 2 दिवस खाल्लंस आणि आता भूक नाही वे? आई मला शंतनूला भेटायचंय. तुझा बाप सगळ्या गावातनं कुत्र्यासारखा शोधतोय. कशी भेटणार आहेस तू त्याला? मग काय आयुष्यभर मला येतेच ठेवणारस का तू या कोंडवाड्यात? जरा कळ काढ, होईल सगळं नीट. कधी? हा, माझा जीव गेल्यावर? अगं गुदमरायला होतंय मला इथे. मी काही करून शंतनूला भेटणार. हे बघ, जेवण कर. बाहेर वातावरण गरम आहे. मी करते नियोजन काहीतरी तुझ्या भेटीचं. तू कसं करशील? काढेल काहीतरी मार्ग. आई लवकर काहीतरी कर ग. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? तुझ्यावर विश्वास आहे ना, म्हणून या खोलीत शांत बसलीये मी. हो ना. मग आता जेवण कर आणि अजून शांत राहा. स्वाती, काकू तुम्ही इथे? काय झालं? मी काय सांगते ते नीट ऐक. त्या शंतनूला निरोप दे. आज रात्री घरी ये आणि गायत्रीला घेऊन जा म्हणून. हो, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? पण काहीतरी कुठं आहे? आहे ती घरीच आहे. घरी? हो. आणि कुणाला संशय नाही आला का? नाही आला. तेवढी काळजी घेतलीये मी. पण काहीतरी कधी आली? ते तुला मी नंतर सगळं सांगते. आता तेवढा वेळ नाही ग. पण त्याला कुठे यायला सांगू मी? मी तुला रात्री सगळे झोपल्यावर कॉल करते. मग तू त्याला सांग घरी ये आणि तिला घेऊन जा म्हणून. हो चालेल. चल. हो हो. हॅलो, हा कुठं? काय? हा आलो आलो लगेच आलो. संग्राम, ए संग्राम, शारदा, ए शारदा, कुठं मेली का काय सगळी? काय झालं बाबा? आई कुठे तुझी? ती आहे की घरात? ती बघा आली. का? काय झालं? तुम्ही एक काम करा, जेवा आणि झोपा. गायत्रीचा पत्ता लागलाय का गावात? मी आणि संग्राम जाऊन येतो.
गेट आणि दरवाजा नीट लावून घ्या. संग्राम चल रे. चला. हा स्वाती, हे सगळे गेले बाहेर, तू ये पटकन.